Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss the next part of basic concepts of chemistry. In last part we have discussed mole concept. Today also we'll continue with the same point. बाळांनो आपण लास्ट लेक्चर मध्ये टोटल 3 फॉर्म्युले स्टडी केला रिगार्डिंग मोल कन्सेप्ट. करेक्ट ना? त्याच्यामध्ये फर्स्ट काय फॉर्म्युले. येस, त्याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला काय आहे बाळांनो? नंबर ऑफ मोल्स n is equal to mass divided by what? Molar mass. मास गिवन असेल तर मास डिवायडेड बाय मोलार मास घेऊ शकतो. ठीक आहे. सेकंड फॉर्म्युला काय स्टडी केला आपण? n इज इक्वल टू वॉल्यूम डिवायडेड बाय 22.4. बरोबर आहे ना? एस लिटर पर, इथं लिटर पर मोल असेल, इथं काय असणार आहे? लिटर अँड दिस वन इज लिटर पर मोल. बरोबर आहे ना? हा ग्रॅम मध्ये असतो आणि हा ग्रॅम पर मोल मध्ये. करेक्ट. आता हा 22.4च आपण कॅरी करूया, कारण काय कॅल्क्युलेशन्स मोस्टली काय आहे 22.4 बेस्ड आहेत. येस, तुम्ही बारमध्ये प्रेशर घेतलं असेल तर 22.4 7 घेतो आपण. करेक्ट ना? ठीक आहे. थर्ड फॉर्म्युला काय पाहिलं आपण? n इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स डिवायडेड बाय Avogadro's number. Number of particles divided by Avogadro's number. करेक्ट ना? आता रिलेट करूया आपण. रिलेट दीज फॉर्म्युलेज. रिलेट कसं करायचं? ह्या दोन्हीला रिलेट करूया अगोदर आपण, त्याच्यानंतर ह्या दोन्हीला रिलेट करा अँड देन रिलेट दीज टू. करेक्ट ना? बघा रिलेशन. मास डिवायडेड बाय मोलार मास इज इक्वल टू काय घेऊ शकता तुम्ही? वॉल्यूम डिवायडेड बाय 22.4 लिटर. करेक्ट ना? लिटर पर मोल. m डिवायडेड बाय कॅपिटल M. हे एक रिलेशन झालं. करेक्ट ना? दुसरं रिलेशन बघूया. सेकंड रिलेशन काय आहे? इज नंबर ऑफ मोलसाठी v डिवायडेड बाय 22.4. हे लिटरमध्ये आहे, हे सुद्धा लिटर पर मोलमध्ये. लक्षात ठेवा हे. ठीक आहे ना? हे लिहायची गरज नाही ना परत आता. येस. इज इक्वल टू काय लिहाल? नंबर ऑफ पार्टिकल्स डिवायडेड बाय Avogadro's नंबर. करेक्ट. आता हे फॉर्म्युलेज कशासाठी यूज करू शकता तुम्ही बघा. मास दिलेला असेल तुम्हाला, येस मोलार मास दिलेला असेल तर व्हॉल्यूम फाइंड आउट करू शकता. ह्या दोन टर्म्स दिलेले असेल तर थर्ड टर्म फाइंड आउट करू शकता इथं. करेक्ट ना? ह्या दोन टर्म्स दिलेले असतील, येस तर काय थर्ड टर्म तुम्ही फाइंड आउट करू शकताय. करेक्ट. इथं एक जरी टर्म दिलेली असेल, कुठलीही एक टर्म, तर Avogadro's नंबर नोन आहे तुम्हाला, त्याच्यावरनं तुम्ही फाइंड आउट करू शकताय. करेक्ट. थर्ड फॉर्म्युला काय आहे? येस, मास डिवायडेड बाय मोलार मास इज इक्वल टू n डिवायडेड बाय व्हॉट Na. करेक्ट ना? येस, असं रिलेट करू शकताय वळण. हे तुम्ही खूप केअरफुली स्टडी करायचं. हे मास दिलेला असेल आणि कंपाऊंड जर दिलेलं असेल तर मोलार मास घेऊ शकतो त्याचं आपण. करेक्ट. नंबर ऑफ पार्टिकल्स दिलेले असतील, मास फाइंड आउट करू शकताय मोलार मास आणि नंबर ऑफ पार्टिकल्स दिले असतील तर, कारण Avogadro's नंबर नोन आहे तुम्हाला. करेक्ट. किंवा मास मोलार मास दिलं असेल तर नंबर ऑफ पार्टिकल्स तुम्ही फाइंड आउट करू शकताय. मग त्याच्यामध्ये ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील, आयन्स असतील, इलेक्ट्रॉन्स असतील, कुठलेही पार्टिकल्स असू शकतात. क्लिअर झाले? नोट करून ठेवा. व्हेरी IMP. प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट मास ऑफ 3.011 into 10 to the power 23 atoms of oxygen. ठीक आहे. कॅल्क्युलेट द मास ऑफ 3.011 into 10 to the power 23 atoms of oxygen. ऑक्सिजनचा मास फाइंड आउट करायचं तुम्हाला. समजतंय ना? आणि काय दिलेत? नंबर ऑफ पार्टिकल्स दिलेले आहेत. मग पार्टिकल्सवरनं मास कसं फाइंड आउट करणार? येस, हे रिलेशन यूज करा. मास डिवायडेड बाय मोलार मास इज इक्वल टू n डिवायडेड बाय Na. का? कारण तुम्हाला काय फाइंड आउट करायचं? मास फाइंड आउट करायचं. आणि दिले काय तुम्हाला? नंबर ऑफ ॲटम्स दिलेले आहेत, म्हणजेच काय पार्टिकल्स दिलेले आहेत. करेक्ट ना? देअरफॉर m
डिवायडेड बाय कॅपिटल एम इज इक्वल टू काय घ्याल, नंबर ऑफ पार्टिकल्स एन डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. बरोबर आहे ना. ओके येस. मग मोलार मास ऑक्सिजनचं नोन आहे तुम्हाला, ऑक्सिजन ॲटम आहे तो. करेक्ट ना. त्याचा ॲटॉमिक मास घ्याल. मोलार मास म्हणजेच काय घ्याल तुम्ही, ॲटॉमिक मास. किती असतो, 16 ग्रॅम पर मोल. कशामध्ये आहे, ग्रॅम पर मोलमध्ये. ठीक आहे. येस. मग मोलार मासला इथं घेऊन जा. सो एम इज इक्वल टू काय, एन डिवायडेड बाय एन ए इंटू वॉट, कॅपिटल एम. ठेवा व्हॅल्यूज. इज इक्वल टू एन किती आहेत, 3.011. बरोबर आहे ना. ओके येस. डिवायडेड बाय एन ए किती आहेत, एन ए 6.022 इंटू 10⁻23. इथं सुद्धा काय आहे, 10⁻23 आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. इंटू इट्स मोलार मास. ठीक आहे ना. ओके मी काय सांगितलं इथं, मोलार मास आणि ॲटॉमिक मास फॉर ऑक्सिजन इज सेम. सो इट इज 16. क्लिअर आहे ना. ओके इज इक्वल टू, ओके हे ऑलमोस्ट डबल आहे ना, ते कॅन्सल झालं. ठीक आहे. डिवायडेड बाय 2L. सो 16 डिवायडेड बाय 2, 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 8. काय आलं हे, ग्रॅम. समजलं ना ग्रॅम कसं आलं, कारण इथं काय आहे, ॲटम्स आहे. करेक्ट. इथं काय असणार आहे, ॲटम्स पर मोल असणार आहे. ॲटम्स पर मोल हे युनिट बघा त्याचं. हे ॲटम्स आहे, इथं ॲटम्स पर मोल आहे, आणि इथं काय आहे, ग्रॅम पर मोल आहे. हे ॲटम्स ॲटम्स गेट कॅन्सल्ड, पर मोल गेट कॅन्सल्ड, रिमेनिंग इज वॉट, ग्रॅम. समजलं ना. ओके मग हा युनिट काय असणार आहे, ग्रॅम. क्लिअर. मग किती येईल, 8 ग्रॅम. समजलं हे बाळांनो. ओके नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया. घ्या नेक्स्ट प्रॉब्लेम. अ पीस ऑफ कॉपर, ए piece of copper weighs 0.635 gram. Okay, how many atoms of copper does it contain? How many grams of copper does it contain? ठीक आहे. ग्रॅममध्ये मास दिलेला आहे आणि काय ॲटम्स विचारले तुम्हाला. मग कुठला फॉर्म्युला यूज करणार, मास डिवायडेड बाय मोलार मास इज इक्वल टू एन डिवायडेड बाय एन ए. बरोबर आहे ना. ओके मास गिवन आहे किती आहे, 0.635 डिवायडेड बाय त्याचा मोलार मास, कॉपरचा मोलार मास असतो म्हणजेच काय, एम फॉर कॉपर इज इक्वल टू 63.5 ग्रॅम पर मोल. नोट करा हे. ठीक आहे. तर ठेवा 63.5 इज इक्वल टू एन फाइंड आउट करायचा आहे. एन ए किती आहे, 6.022 इंटू 10⁻23. क्लिअर. सो नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कॉपर एन इज इक्वल टू काय घ्याल सांगा बरं, ही व्हॅल्यू इथं घेऊन जा. It means 0.635 divided by 63.5 into 6.022 into 10⁻23. येते लक्षात हे. ओके बघा ह्या व्हॅल्यूला ओके कन्वर्ट करू शकता का तुम्ही, कारण ओके ही व्हॅल्यू तुम्हाला सेम दिसते. कन्वर्ट करण्यासाठी काय कराल, 63.5 हा डेसिमल पॉईंट जो आहे ओके तो कुठं घेऊन जायचा आहे, हा पॉईंट इथं घेऊन जायचा आहे. ठीक आहे ना. मग काय कराल, इंटू 10⁻⁻2 करू शकतो का, येस. डिवायडेड बाय 63.5 इंटू 6.022 इंटू 10⁻ किती येईल, 23. आर यू गेटिंग. ओके हे दोन्ही कॅन्सल होतील. मग 6.022 इंटू 10⁻23 इंटू 10⁻⁻2 आहे. करेक्ट ना. इथं बेस सेम आहे दोन्हीचा. मग काय कराल, इथं सबट्रॅक्शन करून घ्याल. इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻ किती येईल, 21.
ह्या 23मधनं हा 2 मायनस करून टाका, 21. काय येतील हे? येस, ॲटम्स. समजलं कसं यूज केलं आपण रिलेशन? ठीक आहे ना. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. सिंपल प्रॉब्लेम्स आहेत बघा. हाऊ मेनी grams of silicon is present in 10 gram atoms of silicon. ओके, तर ग्रॅम ॲटम्स म्हणले, लक्षात ठेवा हे 1 ग्रॅम ॲटम इज इक्वल टू काय असणार आहे? 1 मोल. नोट करून ठेवा हे. म्हणजे थोडक्यात काय दिले इथं? 10 मोल्स दिले तुम्हाला. 10 मोल्स. समजते का? ठीक आहे. मग फॉर्म्युला काय यूज करणार? एन इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलार मास. करेक्ट ना? ठीक आहे. एन गिवन आहे 10 इज इक्वल टू मास, बरोबर. फाइंड आउट करायचं तुम्हाला मोलार मास ऑफ सिलिकॉनचा. ओके, एस मोलार मास म्हणजेच काय? ॲटॉमिक मास घ्यायचा. किती असणार आहे? 28 ग्रॅम पर मोल. ठीक आहे. हे मोल आहे आणि इथं काय येणार आहे आता? ग्रॅम पर मोल. करेक्ट. ठीक आहे. एस किती येईल? 28 ग्रॅम पर मोल. सो एम इज इक्वल टू वॉट? 10 मोल इंटू 28 ग्रॅम पर मोल. ग्रॅम पर मोल आणि मोल गेट कॅन्सल्ड. समजते का? ठीक आहे. सो इज इक्वल टू 280 ग्रॅम. मास ऑफ that silicon is what? 280 ग्रॅम. आलं लक्षात बळानं हे? ठीक आहे. नाव द नेक्स्ट प्रॉब्लेम इज, खूप इझी प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे. ठीक आहे. ठीक आहे. क्या क्वेश्चन? कॅल्क्युलेट द वॉल्यूम ऑक्युपाइड by 12.044 into 10 to the power 24 atoms of neon at any means neon काय? नोबल गॅस आहे. ठीक आहे ना. ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. ठीक आहे ना. ओके, काय कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला? व्हॉल्यूम ऑक्युपाइड म्हणले. कॅल्क्युलेट दी व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स गिवन आहेत, म्हणजेच काय? ॲटम्स गिवन आहेत. कोणाचे ॲटम्स आहेत ते? निऑनचे ॲटम्स आहेत. ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. कुठला फॉर्म्युला यूज करणार? नंबर ऑफ पार्टिकल्स डिवायडेड बाय एन ए इज इक्वल टू व्हॉल्यूम डिवायडेड बाय 22.4. करेक्ट ना. कॅल्क्युलेशनसाठी आपण 22.4च यूज करतो आहे. ठीक आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. मग कसं कराल? व्ही इज इक्वल टू ही टर्म इथं घेऊन जावा LHSला. ठीक आहे. एन डिवायडेड बाय एन ए इंटू वॉट? 22 पॉईंट काय होईल? 4 इज इक्वल टू एन गिवन आहेत 12 आहेत ना. 12.044 इंटू 10 to the power 24 divided by Na is 6.022 into 10 to the power 23 into what? 22.4. क्लिअर? ओके, आता हे कशामध्ये येणार आहे? हे ॲटम्स आहेत बघा. युनिट्स कशा लिहायचे? हे ॲटम्स आहेत आणि हे ॲटम्स पर मोल आहे आणि हे लिटर पर मोल आहे. लिटर पर मोल. ठीक आहे. तुम्हाला युनिटसुद्धा इथंच व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचं आहे बळानो. ॲटम्स गेट कॅन्सल्ड. पर मोल गेट कॅन्सल्ड. रिमेनिंग इज वॉट? लिटर. आन्सर कशामध्ये येणार आहे? लिटरमध्ये. ओके, ही अप्रॉक्सिमेटली काय आहे? डबल आहे ना. ऑलमोस्ट डबल आहे. सो 2 इथं काय 2 येईल. बरोबर आहे ना. 2 इथं 24 आहे. करेक्ट. आणि इथं किती आहे? 23 आहे.
म्हणजे इथे रिमेनिंग काय असणार आहे, कॅन्सल जरी झालं ओके रिमेनिंग 10 असणार आहे, म्हणजे 10 to the power 1 इंटू वॉट 10 इंटू 22.4 लिटर इज इक्वल टू, ठीक आहे. येस, काय करा डबल करा याच्या, किती येईल बघा बरं. 22.4 मीन्स 44.8 इंटू 10 इज इक्वल टू 448 लिटर. ठीक आहे ना, 448 लिटर. क्लिअर झालं हे. ठीक आहे बाळांनो, आता काही कॉमन क्वेश्चन्स बघूया आपण, जे तुमच्या व्हॉल्यूममध्ये दिलेले आहेत. तुम्हाला व्हॉल्यूम्स मिळाले असणार आहेत. ठीक आहे ना. ओके, तुमच्या व्हॉल्यूममध्ये आहे हा क्वेश्चन, तुम्ही चेक करू शकताय. ओके, आय थिंक क्वेश्चन नंबर किती आहे बघा. क्वेश्चन नंबर 26 समथिंग आहे, चेक करू शकता तुम्ही. द मॉडर्न ॲटॉमिक वेट स्केल इज बेस्ड ऑन. ठीक आहे ना, कॉमन क्वेश्चन्स आत्तापर्यंत जे काय स्टडी केलं आपण त्याच्यावरचे कॉमन क्वेश्चन्स बघतोय आपण. मॉडर्न ॲटॉमिक वेट स्केल इज बेस्ड ऑन. कशावरती बेस्ड आहे ॲटॉमिक स्केल, तर डेफिनेटली कार्बन 12. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. येस, आणि इझी आहे, तुम्हाला नोन असलं पाहिजे हे. करेक्ट ना. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन बघूया. नाउ लुक ॲट दिस क्वेश्चन. ठीक आहे, थोडासा लेंदी क्वेश्चन आहे हा. ओके, काय फाइंड आउट करायचं तुम्हाला. ओके, ॲटॉमिक वेट फाइंड आउट करायचं आहे. ओके, सी हिअर क्लोरीन ऑकर्स ॲज 2 आयसोटोप्स C35. ॲटॉमिक मास त्याचं गिवन आहे, किती आहे अप्रॉक्सिमेटली. येस, 34.9689 युनिफाईड मासमध्ये आहे. आणि दुसरा आयसोटोप आहे 37. ॲटॉमिक मास गिवन आहे आणि एकाचं पर्सेंटेज गिवन आहे, किती आहे 75.77% ऑफ नॅचरल क्लोरीन इज, किती आहेत क्लोरीन इज CL. ओके, 35 आहे. द ॲटॉमिक वेट ऑफ क्लोरीन इज, म्हणजे थोडक्यात काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, ॲव्हरेज ॲटॉमिक वेट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग फॉर्म्युला नोन आहे तुम्हाला ॲव्हरेज ॲटॉमिक वेटसाठी. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ॲव्हरेज ॲटॉमिक वेट. येस, इट इज हिअर ॲव्हरेज ॲटॉमिक वेट, वेट म्हणा किंवा मास म्हणा, और मास इज इक्वल टू. ओके, आता फर्स्ट आयसोटोप क्लोरीन का आहे 35 आहे, मग त्याचा काय घ्यावं लागेल तुम्हाला ॲटॉमिक मास. बरोबर आहे ना. ओके, ॲटॉमिक मास किती आहे क्लोरीन 35साठी. आणि बघा दुसऱ्या क्लोरीन 37साठी ओके पर्सेंटेज गिवन नाही, ते पर्सेंटेज तुम्ही फाइंड आउट करू शकताय. 100 मायनस ओके काय कराल 75.77 कराल. टोटल दोन्हीचं मिळून 100% असणार आहे ना. करेक्ट. मग काय करावं लागेल तुम्हाला, क्लोरीन 37साठी काय कराल 100 मायनस ओके गिवन जे आहे ते मायनस कराल. हे किती होईल बघा 32.24 23%. चला, क्लोरीन 35साठी मास दिलेला आहे 34.9689. तुम्हाला फॉर्म्युला दिला याचा इंटू इट्स पर्सेंटेज किती आहे 75.77 प्लस ऑदर कुठला आहे क्लोरीन 37. मास किती आहे क्लोरीन 37साठी ॲटॉमिक मास 36.9659 इंटू इट्स पर्सेंटेज अबंडन्स विल बी 24.23. रिमेनिंग जे आहे 75.77 ओके 100मधनं मायनस केलं की रिमेनिंग किती येतं 24.23 डिवायडेड बाय ओके वॉट 100. करेक्ट. हे कॅल्क्युलेशन करा, यू विल गेट आन्सर. त्याचा आन्सर असणार डी. ठीक आहे ना. ओके, सिम्पल आहे, फक्त कॅल्क्युलेशन करावं लागेल तुम्हाला. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आता. येस. ओके, टेक डाऊन द नेक्स्ट प्रॉब्लेम नाव. इफ द मास ऑफ न्यूट्रॉन, चेक करा आणि थोडंसं विचार करावं लागेल बाळांनो तुम्हाला. ओके, डायरेक्ट फॉर्म्युलाच यूज करून तुम्हाला ओके कॅल्क्युलेशन येईल नाही असं नाही आहे, खूप विचार करावा लागेल तुम्हाला. इफ द मास ऑफ न्यूट्रॉन इज ॲझ्युम्ड टू हाफ ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. ठीक आहे, न्यूट्रॉन काय की हाफ घेतलेला आहे ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. ठीक आहे, पुढं काय म्हणलं आहे
whereas that of proton is assumed to be twice of its original value. प्रोटॉन्स ट्वाइस आहेत आणि न्यूट्रॉन्स काय हाफ केले. ओके, देन द ॲटॉमिक मास ऑफ एस 14 C614 विल बी. C614 म्हणजे एक आयसोटोप दिलेलं आहे कार्बनचं तुम्हाला. ओके, विल बी सेम म्हणलंय. पुढं पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. करेक्ट. कसं फाइंड आउट करायचं हे बघा. कार्बन किती दिलेलं आहे? 614 दिलेलं आहे. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत? 6 आहेत. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहेत? कसं फाइंड आउट कराल न्यूट्रॉन्स? मास, ॲटॉमिक मास मायनस वॉट म्हणजे 14 मायनस 6 इज इक्वल टू वॉट 8. हे तुम्हाला कार्बन 14मध्ये आहे. पण गिवन काय आहे? गिवन प्रोटॉन काय सांगितले? डबल सांगितलेत. प्रोटॉन इज इक्वल टू 6 इंटू काय कराल 2 म्हणजे ट्वाइस. बरोबर आहे ना? इज इक्वल टू काय होतील? 12. आणि न्यूट्रॉन्स किती सांगितलेत? हाफ ऑफ दिस. सो न्यूट्रॉन इज इक्वल टू 1/2 इंटू वॉट 8 इज इक्वल टू 4. टोटल किती झाले? 16. आलं लक्षात? ठीक आहे. मग कार्बनचा ॲटॉमिक मास जो आहे तो 16 झाला. कितीने इन्क्रीज झालेला आहे? इन्क्रीज इन ॲटॉमिक मास. कारण पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे ना. सेम म्हणलंय, मोर म्हणलंय, लेस म्हणलंय, मोर म्हणलंय. हे कसं फाइंड आउट करायचं? इन्क्रीज इन ॲटॉमिक मास. इन्क्रीज इन ॲटॉमिक मास इज इक्वल टू 16 मायनस 14 इज इक्वल टू किती? 2. 2 ने इन्क्रीज झालेलं आहे. मग हे 2चं पर्सेंटेज फाइंड आउट करूया आपण. आता हे लक्षात आलं तुमच्या की बाबा 2 जर इन्क्रीज होत असेल तर काय? येस, सेम तर राहणार नाही तो. दिस इज कॅन्सल्ड. लेस होणार नाही. समजलं ना? जो काय ॲटॉमिक मास मिळाला तुम्हाला तो 16 मिळालेला आहे. समजतंय ना? मग तो लेस होईल का? आता लेस होणार नाही. सेम राहणार आहे का? सेम राहणार नाही. तो मोरच होणार आहे. मग 2 ऑप्शन्स आहेत मोरमध्ये. हे कसं फाइंड आउट करायचं? सियर 14साठी बरोबर आहे ना? 14साठी हा 14 किती आहे? 100%. 14 ॲटॉमिक मास म्हटल्यानंतर 100%. ठीक आहे. मग 2साठी किती? 14साठी 100% आहे. तर 2साठी किती येईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 14 इंटू वॉट 100. क्लिअर आहे? येस. ह्याचं कॅल्क्युलेशन येतं अप्रॉक्सिमेटली 14.28%. समजलं? 14.28% मोर असेल ॲटॉमिक मास त्याचा. कसं फाइंड आउट केलं समजलं का? ठीक आहे. प्रॉब्लेम समजला पाहिजे वळण अगोदर तुम्हाला. न्यूट्रॉन्स काय केलं? हाफ केलं. ठीक आहे. आणि प्रोटॉन्स काय केलेलं आहे? ट्वाइस म्हणजे डबल केलं. मग कार्बन 14मध्ये आपण अगोदर प्रोटॉन्स फाइंड आउट केलं, न्यूट्रॉन्स फाइंड आउट केलं. करेक्ट ना? मग गिवन काय आहे? प्रोटॉन्स, त्याला डबल केलं आपण. न्यूट्रॉन्स हाफ केलं. ठीक आहे. दोन्हीचा ॲटॉमिक मास फाइंड आउट केलं. दोन्हीचा मिळून ॲटॉमिक मास होतो 16. कितीने इन्क्रीज झाला? 2ने इन्क्रीज झाला. मग 14साठी 100% आहे. तर काय 2साठी किती? मग 2साठी पर्सेंटेज फाइंड आउट केलं तर 14.28. मग 14.28 काय होतो? तो इन्क्रीज होतो. एवढा पर्सेंटेज इन्क्रीज होतो. 2चं पर्सेंटेज फाइंड आउट केलं आपण. क्लिअर झालं वळण हे? येस. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता. टेक डाऊन दिस क्वेश्चन नाव. 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू काय असणार आहे? 1/12 ऑफ कार्बन. बरोबर आहे ना? येस. 1/12 ऑफ हे डायरेक्ट ऑप्शन घ्या. ऑफ मास ऑफ 1 ॲटम ऑफ कार्बन 12. हे स्टडी केलं आहे आपण. 1 ॲटॉमिक मास युनिट. त्याच्या पुढं आपण ग्रॅममध्ये घेतलं होतं. समजतंय का? हे त्याला कन्वर्ट केलं होतं ग्राममध्ये. सो ऑप्शन इज वॉट? ए. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. येस. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. लुक ॲट दिस क्वेश्चन नाव. हाऊ मेनी ग्रॅम्स आर इज कंटेंड इन 1 ग्रॅम ॲटम ऑफ मॅग्नेशियम. हे तुम्हाला नोन आहे. 1 ग्रॅम ॲटम म्हणजेच किती? 1 मोल. बरोबर आहे ना? म्हणजेच काय असणार आहे त्याचा? मोलार मास म्हणजेच ॲटॉमिक मास इन ग्रॅम. समजतंय का? हे लक्षात ठेवा आता. 1 ग्रॅम ॲटम
ॲटम्स म्हणू शकताय इज इक्वल टू 1 मोल इज इक्वल टू 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23 काय असणार आहेत ॲटम्स. करेक्ट ना. ठीक आहे. आणि तोच काय असतो मोलार मास इन ग्रॅम. मोलार मास इन ग्रॅम. समजतंय का. ग्रॅममध्ये मोलार मास घेतला ओके किंवा ॲटॉमिक मास घेतला ओके तर तो काय असतो 1 ग्रॅम ॲटम असतो. समजलं. हाऊ मेनी ग्रॅम्स आर ओके इज कंटेंड इन 1 ग्रॅम ॲटम ऑफ mg म्हणजेच काय 1 मोल ओके एस mg. मग mgचा ॲटॉमिक मास असतो ओके एस mg 1224. समजतंय ना. ओके हा 24 कशामध्ये घ्यायचा तुम्हाला ग्राममध्ये. सो दिस इज द ऑप्शन 24 ग्रॅम. ओके म्हणजे थोडक्यात 1 मोल mg इज इक्वल टू काय किती असतो 24 ग्रॅम असतो. म्हणजेच काय मोलार मास ऑफ mg इज इक्वल टू 24 ग्रॅम पर मोल. समजलं का. एका मोलमध्ये mg किती आहे 24 ग्रॅम आहे. ओके म्हणजेच त्याचा मोलार मास कशामध्ये ग्रॅममध्ये. 1 मोलचा मोलार मास. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके सी हियर. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन 0.35 मोल ऑफ येस C6H12O6. काय फाइंड आउट करायचं आहे कार्बन ॲटम्स फाइंड आउट करायचे तुम्हाला कशामध्ये येस तर 0.35 मोल ऑफ ओके येस ग्लुकोज. C6H12O6 म्हणजे कोण आहे हा ग्लुकोज आहे. ग्लुकोज. ठीक आहे. कसं फाइंड आउट करणार येस नंबर ऑफ ॲटम्स असं बघा नंबर ऑफ ओके कार्बन ॲटम्स. कार्बन ॲटम्स. ठीक आहे. ह्या फॉर्म्युला युनिटमध्ये नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत 6 आहेत. 6 इंटू पुढं काय कराल नंबर ऑफ मोल्स. बरोबर आहे ना. ॲटोमिसिटी ठेवतो ना आपण अगोदर. नंबर ऑफ मोल्स म्हणजे किती आहेत 0.35 इंटू काय घेतो आपण ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23. करून बघा कॅल्क्युलेशन किती येतं. ठीक आहे. ॲप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेशन येतं हे येस 12.64 इंटू 10 टू दी पॉवर 23. करेक्ट ना. ओके असं ऑप्शन नाही आहे मग कन्वर्ट करावं लागेल थोडं ऑप्शनला आपण. येस इथं 1.26 आहे इंटू 10 टू दी पॉवर 24. येस कन्वर्ट करू शकतो. जर पॉईंटला आपण ओके येस लेफ्ट हँड साईडला घेऊन गेलं तर 1.26 येऊ शकतं. ते पुढचा 4 ॲज इट इज असू द्या. इंटू 10 टू दी पॉवर इथं काय कराल 24 घ्याल. समजलं ना. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय असणार आहे ऑप्शन सी 1.26 इंटू 10 टू दी पॉवर 24 कार्बन ॲटम्स. क्लिअर आहे. ठीक आहे. मग कुठलेही ॲटम्स फाइंड आउट करायचे म्हटलं ना तर ॲटम्सनं मल्टिप्लाय करावं लागेल कशाला मोल्स इंटू हे ॲटोमिसिटी आहे कार्बनची. ॲटोमिसिटी ऑफ कार्बन करेक्ट इंटू मॉलिक्यूलची ॲटोमिसिटी नाही आहे ही लक्षात आलं ना. फक्त कार्बनसाठी आहे. इंटू एन इंटू वॉट Na. हा फॉर्म्युला यूज केला आपण. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सी दिस प्रॉब्लेम नाव. हाऊ मेनी ॲटम्स आर प्रेझेंट इन 1 क्युबिक सेंटीमीटर ऑफ CC म्हणजे काय क्युबिक सेंटीमीटर्स. हे नोट करून ठेवा. ठीक आहे ना. क्युबिक सेंटीमीटरलाच काय म्हणायचं CC. ठीक आहे. क्युबिक सेंटीमीटर. ओके नोट करा तसं. हाऊ मेनी ॲटम्स आर प्रेझेंट इन ओके इज 1 क्युबिक सेंटीमीटर ऑफ हेलियम ॲटम ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. काय दिलेलं आहे तुम्हाला 1 क्युबिक सेंटीमीटर म्हणजेच काय 1 क्युबिक सेंटीमीटर म्हणजेच काय असतो 1 ml. व्हॉल्यूम दिलेला आहे. काय दिलेलं आहे V दिलेला आहे. आणि नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करा म्हणलं. मग व्हॉल्यूमचं त्या दोन्हीचं रिलेशन यूज करावं लागेल तुम्हाला. कुठलंही रिलेशन यूज करा. N that is number of atoms किंवा particles divided by Na is equal to काय घ्याल V volume given volume divided by what is 22.4. आता हे लिटरमध्ये पाहिजे आणि हे लिटर पर मोलमध्ये आहे. करेक्ट.
व्हॉल्यूम कशामध्ये दिले तुम्हाला, क्युबिक सेंटीमीटरमध्ये किंवा एम एलमध्ये दिले. लिटरमध्ये कसं कराल, व्ही इज इक्वल टू 1 इंटू 10⁻³ काय होईल, लिटर होईल. समजलं का, क्युबिक सेंटीमीटरचं कशामध्ये केलं आपण, लिटरमध्ये कन्व्हर्जन केलं. ओके, ठेवा मग तिथं, त्यालाच आपण 10⁻³ म्हणू शकताय. करेक्ट, ठीक आहे. एन फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. एन ए किती आहे, 6.022 इंटू 10⁻23 इज इक्वल टू व्ही किती आहे, 10⁻³ करेक्ट, डिवायडेड बाय 22.4. समजलं का हे. ओके, मग नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करण्यासाठी ओके आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला. कॅल्क्युलेशनमध्ये बघा काय येतं, एन इज इक्वल टू ओके 10⁻³ डिवायडेड बाय 22.4 इंटू 6.022 इंटू 10⁻23. मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊन गेलं तुम्ही RHSला. समजलं का. ओके, त्याचं ॲप्रॉक्सिमेट आन्सर येतं 2.69 इंटू 10⁻19. 2.69 इंटू 10⁻19 ओके एस वॉट ॲटम्स. कॅल्क्युलेट करून बघा. करेक्ट, 2.69 कुठं आहे, सियर, दिस इज द आन्सर. 2.69 इंटू 10⁻19. अंडरस्टूड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, सियर, हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन वे 1 किलोग्राम. इलेक्ट्रॉन्स रिगार्डिंग विचारले बघा ना, तुम्हाला सुरुवातीला दिले मी वेट ऑफ इलेक्ट्रॉन किंवा मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना, काय आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू किती असतो, येस 9.1 किंवा पुढचे डिजिट्स पण घेऊ शकता तुम्ही, इंटू 10⁻³ किलोग्राम. एका इलेक्ट्रॉनचा मास आहे 9.108 इंटू 10⁻³ किलोग्राम. ओके, विचारले काय आपल्याला बघा, हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स वे 1 किलोग्राम विचारले. समजते का. 1 मोल इलेक्ट्रॉन, मास ऑफ 1 मोल इलेक्ट्रॉन इज इक्वल टू किती असणार आहे, 9.108 इंटू 10⁻³ इंटू ॲव्होगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करा, 6.022 इंटू 10⁻23. समजते का. ठीक आहे, 1 मोल म्हटल्यानंतर ओके एस 6.022 इंटू 10⁻23 आहे. मग एवढ्या इलेक्ट्रॉन्सला जर आपण 9.1 मल्टिप्लाय केलं ओके तर काय येणार आहे, दॅट इज इट्स मास ऑफ 1 मोल. समजलं हे. मग आता विचारले काय आपल्याला, 1 किलोग्रामसाठी विचारले. समजते. ओके, हे कशामध्ये येणार आहे, किलोग्राममध्ये येणार आहे. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन हे किलोग्राममध्ये येईल. ओके, मग चेक करा इथं. ओके, आता ह्याला रिलेट करूया आपण. ठीक आहे, बघा इथं 1 मोल इज इक्वल टू ओके शॉर्टमध्ये घेतो थोडंसं, 9.108 इंटू 10⁻³ इंटू 6.022 इंटू 10⁻23. ओके, हे काय आहे, किलोग्राम आहे. देन 1 किलोग्राम इज इक्वल टू हाऊ मेनी मोल्स, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय येतं बघा आन्सर. ठीक आहे, येस, इट मीन्स 1 ठीक आहे ओके डिवायडेड बाय 9.108 इंटू 10⁻³ इंटू 6.022 इंटू 10⁻23. करेक्ट ना. ठीक आहे, येस, असा आन्सर आहे का कुठं, येस. आता ह्याला कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे आन्सर तिने. काय दिले आन्सर, 1 डिवायडेड बाय ओके 9.108 इंटू हे 6.022. ठीक आहे, मला सांगा इथं 10⁻³ आहे, इथं 10⁻³ ओके किती आहे, 23 आहे. 31 - 23 करा, किती येईल, इंटू 10⁸ येईल, पण विच -8. करेक्ट, हे -8ला वरती घेऊन गेलेलं आहे. फक्त आन्सर्स फक्त रिअरेंज करून दिले तुम्हाला. 9.108 इंटू 6.022
इंटू 10 टू दी पॉवर, ओके येस हे घ्यायची गरज नाही इथं, आता वरती घेऊन जा, इंटू 10 टू दी पॉवर काय येईल 8 येईल वरती गेल्यानंतर. मग असं आन्सर कुठं आहे चेक करा. येस ऑफकोर्स डी आहे का. येस ओके. फक्त काय तुम्हाला पुढं कॅल्क्युलेशन करून दिले, ॲज इट इज व्हॅल्यूज ठेवलेले आहेत. 10 टू दी पॉवरचं फक्त कॅल्क्युलेशन केलं आहे. आलं लक्षात हे. मग हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणले कशामध्ये, वेज 1 किलोग्राम, 1 किलोग्राम, ठीक आहे ना. ओके येस वे करण्यासाठी किंवा काय 1 किलोग्रॅमचा वेट घेण्यासाठी, 1 किलोग्रॅम इलेक्ट्रॉन्स घेण्यासाठी त्याच्यामध्ये किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत हे विचारलं होतं तुम्हाला. आर यू गेटिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. टेक डाउन दिस नेक्स्ट क्वेश्चन नाउ. कॅल्क्युलेट द मास ऑफ 4 Na मॉलिक्युल्स ऑफ CO2. CO2 मॉलिक्यूल दिलेला आहे. खूप केअरफुली बघा बाळांनो. ओके 1 मोल CO2 म्हणजे किती 44 ग्रॅम, बरोबर आहे ना. ओके 1 मोल CO2 म्हणजे 44. कार्बन किती असतो 12 प्लस ऑक्सिजन 32, किती झाला 44 ग्रॅम पर मोल. करेक्ट. म्हणजेच इक्वल टू दी अवोगॅड्रोज नंबर. इक्वल टू व्हॉट अवोगॅड्रोज नंबर. समजते का. कारण 1 मोल इज इक्वल टू काय असणार आहे अवोगॅड्रोज नंबर म्हणजे 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23. मग अवोगॅड्रोज नंबर Na इज इक्वल टू काय घेऊ शकता तुम्ही 44 ग्रॅम घेऊ शकताय. आलं लक्षात. ओके मग 4 अवोगॅड्रोज नंबर दिलेला आहे इथं. समजतंय ना. ओके देन 4 Na इज इक्वल टू हाऊ मच. समजतंय का हे. येस मग काय करावं लागेल तुम्हाला आता. इज इक्वल टू 4 Na इंटू 4 ग्रॅम डिवायडेड बाय Na. Na get cancelled. 4 into 44 is equal to ओके किती येईल बघा बरं अप्रॉक्सिमेटली. ओके येस आन्सर डी येईल. म्हणजे किती 176 ग्रॅम. समजलं हे. ओके येस 176 ग्रॅम. करेक्ट. तुम्ही सुद्धा ट्राय करा. असे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत अजून. ठीक आहे ना. आपण पूर्ण चॅप्टरमध्ये ओके नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व करणार आहे. तुमच्या व्हॉल्यूम्समधले हे क्वेश्चन्स होते. थोडंसं सॉर्ट आउट करून तुम्हाला क्वेश्चन्स दिलं मी हे. ठीक आहे ना. ओके आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.